नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात स्टील सळ्या चोरी करणाऱ्या टोळींवर धडक कारवाई करत 9 जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे। या कारवाईत तब्बल 2,78,17,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पालखेड एमआयडीसीतील एमआयटीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बाहेरील पार्किंग मध्ये ट्रेलर चालकाच्या संगनमताने स्टील सळ्या एका ट्रेलर मधून दुसऱ्या ट्रेलर मध्ये उतरून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला। या छाप्यामध्ये अजरुद्दीन सादिक शेख वय वर्ष 36 राहणार नाशिक, अरुण गणपत खांडवे वय वर्ष 38 राहणार नाशिक, अमर घाडगे बराडवाडी दिंडोरी हा फरार झाला आहे। वकार समीर अहमद राहणार उत्तर प्रदेश, हरेंद्र बलिराम यादव राहणार उत्तर प्रदेश, अर्शद इम्तियाज अली राहणार उत्तर प्रदेश, तरमेज मोहम्मद साजिर हुसेन राहणार उत्तर प्रदेश, मोहम्मद अजहर मोहम्मद इलियास राहणार उत्तर प्रदेश। यामध्ये ट्रेलर क्रमांक NL 01AA2667 वरील चालक फरार झाला असून यामध्ये एकूण 6 ट्रेलर 8 ते 32 मिमी आकाराच्या लोखंडी साळ्या, एक मारुती 800, 7 मोबाईल हँडसेट, रोख रक्कम 1,09,500 रुपये तसेच एकूण किंमत 2,78,17,570 रुपये असा मुद्देमाल सापडला आहे। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, दिंडोरी।